रोजच्या गोष्टी करायला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत निलिशियस. काय आहे ही गंमत? तर आपल्या भेटीला आज चटपटीत गप्पा आहेत, कारण आलेले आहेत निलिमाताई निंबाळकर. नमस्कार. अस्मिता, मी तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आणली आहे, तुला खूप आवडेल ती. थँक्यू. आणि ही काय भेट आहे ते मी तुम्हाला आत्ता उघडून दाखवणार आहे लगेच, कारण आपला आजचा पॉडकास्टचा विषयच हा आहे की निलिशियस. तर आपल्या भेटीला आलेला आहे निलिशियस. मी म्हटलं आता की निलिमाताई बरोबर चटपटीत गप्पा होणार आहे, तर हा चटपटीत विषय आहे निलिमाताई. हा, करेक्ट. वाव, हे बघताय का तुम्ही काय आहे? तर मी एक एक काढून दाखवते तुम्हाला आता. तर अरे वा, पहिलेच माझ्या हातात मटण मसाला आणि चिकन मसाला हे आलेले आहे. आणि हे इन्स्टंट आहे, एकदम इन्स्टंट, बरोबर ना? आणि अजून काय काय? बापरे निलिमाताई, दिस इज पावभाजी मसाला आहे हा. आणि आता गप्पा मारता मारता आपल्याला अनेक गोष्टी कळणार आहेत. अजूनही काही मसाले आहेत. छोले मसाला आहे आणि 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 पंजाबी मसाला काय आहे? हा एक वेगळा प्रकार आहे. आपण गप्पा मारूच या, तेव्हा तू सांग आम्हाला. फक्त प्रॉडक्ट मी सगळ्यांना दाखवते आहे की हे असे निलिशियसचे मसाले आहेत. हो का? व्हेज काय आहे? व्हेज मसाला. ओके, रेडी टू कुक आहे. व्हेज मसाला आहे. तर निलिमाताई, सगळ्यात आधी थँक्यू की असं छानसं गिफ्ट तू आमच्यासाठी आणलेलं आहे. ते तुला वापरायचं आहे. वापरणार. इन्स्टंट आहे, त्याच्यामुळे तुझा खूप वेळ पण वाचणार आहे. करेक्ट करेक्ट. तर निलिशियसचं लिंक आम्ही देऊच डिस्क्रिप्शनमध्ये. फोन नंबर देऊ, त्यांना डिटेल्स देऊ, मेन्यूचे वेगळ्या वेगळ्या मेन्यूचे. मी अशासाठी म्हणते आहे की आता आपण विषयाला सुरुवात करूया, पण त्याआधी मी हे ठेवून देते. तर निलिमाताई, विषयाला आपण सुरुवात करूया की हे छान असे मसाले आहेत. आणि घरात मुलं असली की वेगळे वेगळे पदार्थ बनवले जातात. ऍक्च्युली ही सुरुवात मी माझ्या मुलापासूनच केलेली आहे. कारण की तो त्याला म्हणजे कुकिंग मध्ये अजिबात आवड नव्हती. करिअर 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 पूर्णपणे त्याने त्याला वाहून घेतलं होतं. पण त्याला जर्मनीला आफ्टर एज्युकेशन तो जर्मनीला गेला होता. आणि त्यावेळेस त्याला सगळ्यात मोठा प्रश्न होता की मम्मी, मी तिथे जेवण काय बनवू? आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली की ह्याला आपण असं काही प्रोडक्ट देऊ की माझ्या हाताची चव येईलच, प्लस आहे ना त्याचं काम खूप सोपं होईल. आणि त्या दृष्टीने मी ह्या मसाल्याला सुरुवात केली. आणि त्याला अगदी खूप व्हरायटी दिली होती की तू जस्ट तेल टाक, तो मसाला टाक, भाजी टाक आणि शिजव, बस. इतकं सोपं केलं होतं. त्याच्यानंतर त्याचा मित्रपरिवार खूप मोठा होता. जर्मनीमध्ये त्याचे भरपूर मित्र झाले. आणि त्या सगळ्यांना, आणि ते तर कल्चरच आहे तिथलं की तुम्ही खूप गोड संस्कृती जपणारी माणसं आहेत. म्हणजे इंडिया आणि जर्मनी मला वाटतं फारसा फरक नाहीये. भाषेत नाहीये, फारसा फरक नाहीये, स्वभावामध्ये पण नाहीये. अशीच काळजी घेणारी आहे ती सगळी. स्पष्टवक्ती आहे, स्पष्ट प्रसंगाला, आणि शिस्तबाज आहेत आपल्यापेक्षा जास्त. आणि सगळे मिळून एन्जॉय करणार आहे. आणि ते घरगुती, म्हणजे असं नाहीये की अरे नाही तुला तुझ्या हातचं चिकन खूप छान होतं आणि निखिल फेमस झाला तो त्या चिकनमुळेच झाला, कारण तो इतका सुंदर चिकन बनवायचा. ऍक्च्युली रेसिपी माझी, मी सगळं रेडी करून द्यायची, पण त्याच्या हाताला भरपूर चव आहे. कदाचित तो अनवंश असेल, पण तो खूप छान बनवायचा. आणि मग जे त्याचे काही तिथे रशियन मित्र होते, काही जर्मन मित्र होते, आणि त्या लोकांना आपल्या इतकं तिखट चालत नाही, पण ह्याच्या हाताला खूप चव आहे, त्याच्यामुळे ते जास्त लिंबू पिळायचे आणि मस्त एन्जॉय करायचे. आणि मग मी त्याला व्हेजचं पण भरपूर काही मसाले दिलेले होते, काही बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या, पण त्यांना त्याच्या हातचं चिकन जास्त आवडायचं. ते म्हणायचे की अल्टिमेट. आणि मग त्याच्यातनंच हळूहळू माझ्या मसाल्याची सुरुवात झाली. करेक्ट. आणि त्याची डिमांड वाढायला लागली. हो, म्हणजे आपण म्हणतो की आपण इथे प्रॉडक्ट सुरू करतो आणि मग ते साता समुद्रा पार जातं.
इन दिस केस ते साता समुद्रापार आधी गेलं आणि मग इथे व्यापत गेलं ते सगळ्या गोष्टी. मला एक विचारायचंय की तू मूळची नाशिकची आहेस. हा, माझं माहेर नाशिकचं आहे, सासर फलटणचं आहे आणि नाशिक आणि फलटण हे ऑल द वे वेगळीच संस्कृती आहे. संस्कृती वेगळी आहे, पदार्थ करण्याची खाद्य संस्कृतीबद्दल मला विचारायचंय तुला. खाद्य संस्कृती पूर्ण वेगळी आहे. जसं की नाशिकला आहे ना की काळा मसाला खूप चालतो, की सगळं चमचमीत पाहिजे, सावजी तर्रीदार तेलवालं. सातारला पण आहे, म्हणजे त्यांना पण काळा मसाला खूप चालतो, पण त्या मसाल्यामध्ये पण खूप फरक आहे. अच्छा. की त्याची जी रेसिपी आहे ती, मग मी विचार केला की नाही, आपण आहे ना प्रत्येक प्रांताच्या रेसिपी ट्राय करूया आणि त्यानुसार मग मी माझ्या मसाल्याची व्हरायटी बदलत गेलात वेगळे वेगळे. कारण काय ते कुठेतरी आवड असावी लागतेच. हो, आणि ही आवड जी आहे ना ती माझी रक्तात मुरलेली आवड आहे. की मी खूप लहान असल्यापासून माझ्या आजीने माझ्यावरती असे संस्कार घातलेले आहे की पोटातनं खुश करायचं, जे काय आहे ना ती देवाणघेवाण करायची, कुणालाही उपाशी कधी पाठवायचं नाही. आणि तुझ्या हाताला अशी चव आली पाहिजे की तू सगळ्यांना पोटातनं स्माइल दिलं पाहिजे. आणि ही तर रोजची गरज आहे ना, की असं नाही की रोजची, किंबहुना मला असं म्हणावं लागेल की सकाळ संध्याकाळची गरज आहे. नाही, आजींचं नाव तू काढलंस आणि त्या दिवशी गप्पा मारता मारता म्हणाली होतीस की तुमच्याकडे खूप अन्नदान केलं जायचं. माझं घर जे आहे ते सप्तशृंगी देवीच्या एक्झॅक्ट समोर घर आहे आणि आमच्या घराला खूप मोठी पडवी आहे गंगेवरती. आणि त्या पडवीमध्ये ना की जे काय यात्रेकरू येतात, कारण कुंभमेळा असू द्या, नाशिक हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यामुळे तिथे येणारे जे लोक आहेत ते सगळे सात्विक आणि देवदर्शन करणारे लोक. आणि आजीचं मत होतं की तू त्यांना जर खाऊ पिऊ घातलं, कारण आजी खूप करायची त्यांच्यासाठी, आणि तिने मला तेच सांगितलं, तू जर त्यांना खाऊ पिऊ घातलं तर आहे ना तू जिंकलेस. तिला शिक्षणापेक्षा असंच होतं की तू स्वयंपाकात हुशार झाली पाहिजे. आणि मग मी 4थीत असतानाच माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि सगळी किचनची जबाबदारी माझ्याकडे आली. किचन म्हणण्यापेक्षा त्यावेळेस चुलीवरचा स्वयंपाक असायचा. वाड्यात. वाडाच एक प्रकारचा वाडा होता, पण एकच घर असलेला वाडा. बरोबर. आणि मग मस्त. आणि जे यात्रेकरू यायचे त्यांना सुद्धा आम्ही अशी सोय केली होती की ते 3 दगडाची चूल मांडायचे आणि त्या चुलीवर त्यांचं जेवण शिजवायचे. सगळ्या घरात काय, सगळ्या परिसरामध्ये घमघमाट. म्हणजे मी पहिल्यापासनं जे आहे ना की ती चवीचं त्याच्यामध्ये स्टँडर्ड जपणं आणि सुगंध, जो पदार्थाचा सुगंध आहे तो रक्तात भिनलाय. खरंय खरंय. म्हणजे तुला कट्टू डायरेक्ट साता समुद्रा पलीकडे त्या इंडक्शन याच्यावर कुकिंग करताना एक वेगळा अनुभव आला असेल. तुला कधी वाटलं नसेल ना नाही कधी की आपले मसाले असे इतक्या दूर जातील, तिथे अप्रिशिएट होतील, लोक विकत घेतील आणि अजूनही मागणी आहे. आता तर जपानला पण ती मला कथा ऐकायची की जपानला कसे मसाले गेले. जपानला माझी बहीण आहे, मावस बहीण आहे. तर मी आधी ती विचार करत होते की आपण तिला पाठवू, पण तसं नाही झालं. की मी भगवद्गीता शिकवत होते त्या परिवारामध्ये मला एक दोघी भेटल्या आणि त्या बोलल्या की अगं तू आम्हाला पाठवून दे मसाले. तर मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला पाठवते, पण त्याच आधी माझी एक मैत्रीण होती, तिचे स्टुडंट जपानला जाणार होत्या आणि मग त्यांच्याबरोबर पहिला माझा मसाला गेला आणि मग हळूहळू स्प्रेड झाला सगळीकडे की भारतीय मसाले, निलिशियसचे मसाले हे जपान आणि जर्मनीला जातात. तर भारतीयांनो, म्हणजे आपल्या पुणेकरांनो सगळ्यात आधी हे निलिशियसचे मसाले इथेही मिळतात, जे इन्स्टंट आहेत. इथेही अनेक मुलं पेइंग गेस्ट म्हणून राहतात, शिक्षणासाठी येतात किंवा अनेक गोष्टी असतात, कामासाठी येतात. तर हे निश्चित वापरून बघायला पाहिजे. थोडंसं आपण आता त्या जर्मनीकडे जाऊया की मला ते जाणून घ्यायचंय की तू जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलीस की मसाले आधी पोचले होते आणि मग तू गेलीस. पहिल्यांदा मुलगा गेला, त्याच्याबरोबर आधी मसाले गेले, त्याची फेमसही गेली. त्याच्यानंतर मग तो मला बोलला की मम्मी मी तुला आता नेणार आहे, 3 महिन्यासाठी का होईना तू माझ्या बरोबर यायचंय. आणि त्याच्या आधी मी म्हणजे ऍक्च्युली आमच्या गाडीतनच मी फिरलेली आहे, बाहेर कुठे एकटी गेलेली नाही. कायम माझे मिस्टर माझ्या बरोबर असायचे आणि आमचा
टुरिस्टचाच बिझनेस असल्यामुळे आम्हाला म्हणजे रेल्वे किंवा बस असा प्रवास आम्ही कधीच केलेला नाही. आणि डायरेक्ट मग विमानामध्ये, कारण तो आधी गेलेला होता, आणि मला मग सांगितलं की तू ये असे मी तुझे. तर मला खूप भीती वाटायची की अरे नाही आपण एकटं कसं जायचं. तर त्यावेळेस त्याच्या काही मित्रांच्या ज्या आई होत्या, आया मावशी अशा, तर त्या म्हणजे काष्टी साडी घालणाऱ्या. मग त्याचं म्हणणं काय होतं, अगं लुगडं नेसणाऱ्या बायका फॉरेनला येतात, तुला तर भरपूर माहिती आहे, तू एक इन्स्टिट्यूट चालवते, तुला काहीच अडचण यायला नकोय. आणि अशा ह्याने मी तिकडे जर्मनीला पोचले. तिथे गेल्यानंतर मी बघितलं अगदी छोटंसं किचन आणि अगदी कमी युटेन्सिल्स, आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वयंपाक करायचा. आपला पसारा खूप मोठा असतो. पण तिथे मला ते खूप शिकायला मिळालं छानपैकी. आणि मग नंतर मग आम्ही तिथे गेल्यानंतर मग एक पदार्थ बनवायला लागलो. तो मला इंडियन शॉपिंगमध्ये घेऊन जायचा. तिथून मग आम्हाला लागणारे पदार्थ आणायचो, बनवायचो. आणि त्याच्या मित्रांचा एक 30 मित्र होते त्यांचे, आणि त्यांच्या बायका, असा एक ग्रुप होता. आणि आमचे दर सॅटर्डे संडेला गेट टुगेदर व्हायचे. मग त्याच्यामध्ये मी माझी टेस्ट त्यांना देत गेली, आणि सगळ्या मग माझ्यावरती खूप खुश असायच्या. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही काकू, तुम्ही ना तुमचे मसाले आहे ना ह्याचा काहीतरी बिझनेस करा. मी म्हटलं अगं नाही, माझं क्षेत्र खूप वेगळं आहे, मी ब्युटी फॅशन आर्टमध्ये आणि आता कुकिंगकडे मला आवड खूप होती. कारण मी सांगितल्याप्रमाणे माझ्या अगदी लहानपणापासून ती मला कुकिंगची आवड होती. बरोबर. पण मी म्हटलं नाही, मी ना आता आधी तुमची पोटं तृप्त करते आणि मग मी इंडियात गेल्यावरती विचार करते. आणि मग असं करत करत मी तो 3 वर्ष होता, तर मी सारखे येत जात होते. 3-3 महिन्यांनी जायचे. आणि मग तिथे गेलं तेव्हा मग मी जाताना नेहमी कपडे नाही न्यायची, मी माझे मसाले घेऊन जायची. एक बॅग जी आहे ना ती पूर्ण ऑर्डर, पूर्णपणे म्हणजे ते व्हरायटी बनवायची की नाही हे आवडेल का, ते आवडेल का, असं केलं. पण मला असा अनुभव आला ना, त्यांना सगळं आवडायचं. जे काही नेऊ ना ते त्यांना खूप आवडायचं, कारण ते खूप लाईट फ्लेवर्ड खाणारे आहेत. निखिलचा एक मित्र आहे लुकास म्हणून, तो तर इंडियामध्ये जेव्हा जेव्हा येतो ना, तो पहिला येतो, काकू मसाले रेडी ठेवा बरं का, मला जायचंय आणि मला घेऊन जायचंय ते बरोबर. आणि तो स्वतः त्याला कुकिंगची आवड आहे. तर तो निखिलला नेहमी म्हणतो मम्मीला सांगून ठेव बरं का, मसाले रेडी ठेवा. असं करत ते. पण एक विचारायचं की आपण खूप तिखट खातो. हो, त्या मानाने तिथे तिखट खातात. मग मसाल्यांमध्ये तुला काही बदल करावा लागला? तेच ना, मी सेकंड टाइमला गेली ना तर मी खूप फिके नेले. नंतर मला लक्षात आलं अजून आपल्याला फिकं करायला हवं. मी त्याहीपेक्षा फिकं केलं. आणि आपले मसाले आपण असे बनवले आहे की त्याला सगळं सूट होतं. म्हणजे जर तुम्हाला केरळी पदार्थ घालायचा आहे तर तुम्ही नारळाचं दूध घाला त्याच्यामध्ये चिंच गुळ घाला, त्याच्यामध्ये गुळ, नुसता गुळ साखर पण घालू शकता. त्याला इतकं मॅचिंग केलेलं आहे ना त्या मसाल्याला की ऑल इन वन मसाले बनवले. त्याच्या टेस्ट जरी वेगळ्या असेल तरी म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काही टाका ते मॅच होऊन जातात. डायल्यूट करायला आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहे. ओके, त्यामुळे मग ते वेगळं एक टेस्ट. आणि ऍक्च्युली आहे ना, हे प्रत्येकाच्या हाताची टेस्ट पण आहे ना, की आपण ज्या पद्धतीने बनवतो. सुरुवातीला मी त्याच्या पाठीमागे लिहून ठेवलं होतं की तुम्ही ह्या पद्धतीने बनवा, आणि ते लोक अजून क्रिएटिव्हिटी करतात त्याच्यामध्ये, आणि मग मस्त फोटो बिटो काढतात आणि मला पाठवतात. की मी ज्यावेळेस त्यांना मसाले दिले तेव्हा त्यांच्या क्रिएटिव्हिटीने त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी ऍड केल्या, आणि इतकी छान डिश बनवली ना की मला पण म्हणजे मग ती मजा वाटायची, अरे वा यांनी ह्याच्यामध्ये हे पण केलं का, ते पण केलं का. कारण की प्रत्येकाला बघ आपल्या चवीचा हवा असतं. जसं की मला असं खूप तिखट आवडतं, तुला कदाचित थोडंसं माईल्ड आवडत असेल, किंवा तुला चिंचगुळाची सवय असेल, किंवा तुला असे वाटत असेल की नाही याची तरी जी आहे ना ती रेड पाहिजे, ब्लॅक नको, किंवा नारळाच्या दुधातही मला नाही विचारायचं तुला की जसं पाहिलं की आपण व्हेज आहे, चिकन आहे, फिश मसाला, पावभाजी मसाला आहे, तर फिश मसाला आणि याच्यात काय फरक असतो?
ॲक्च्युली फिश मसाला जेव्हा करतो ना तर आता गोव्याचा जर घेतला तर तिकडे आमसूल वगैरे जास्त वापरतात, त्यांची टेस्ट वेगळी असते, कोकणामधली टेस्ट वेगळी असते. केरळमध्ये जर तू फिश करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये कंपल्सरी नारळाचं दूध वगैरे चिंच खूप असते, चिंच पण असते तिकडे. आणि जर आपण इथे करायचं म्हटलं तर आपण मात्र तर्रेदार मस्त फ्राय केलेला कुरकुरीत कुरकुरीत पॉपलेट आपल्या इथे जास्त अप्रिशिएट होतं. आणि त्यांच्याकडे असे किती पण कुठलाही मासा, इव्हन मी तुला सांगते ना, मी जर्मनीमध्ये जेव्हा मासे बघितले ना इतकी व्हरायटी होती. इव्हन त्याची जी कोळंबी आहे आपल्याकडच्या साईज एवढ्या, हे किंग साईज, एकदम एवढ्या मोठ्या मोठ्या साईजच्या कोळंबी आणि इतकं स्वच्छ. इव्हन मी तुला एक गंमत सांगते, जेव्हा मी चिकन तिकडचं मागवलं आणि मी तिकडचं चिकनवरती कधी स्टडी केलेली नव्हती किंवा पाहिलेलं पाहिलं, आणि मला माझ्या मुलाने चिकन आणून दिलं, खूप फ्रेश आणि एकदम गोरोगर आणि लालसर असं होतं. माझ्या मनात एक विषय आला, म्हणजे विचार आला माझ्या मनामध्ये की अरे हे लोक किती गोरे छान उंच वगैरे आहे, यांचे फिश पण तसंच जे खातात ते पर्सनॅलिटी तयार होते, बरोबर आहे की नाही. खरंय. आणि मी असं तो पदार्थ करता करता अशी बोलत होते, माझ्याच मनाशी बोलत होते. माझे पाठीमागे माझा मुलगा निखिल उभा होता, तर मम्मी तू काय वाक्य बोलली तो इतका हसला त्याच्यावर, बोलला की तुझं निरीक्षण खूप भारी आहे बरं का. खरंय खरंय, कारण हा गमतीचा भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे. पण तू तिकडे गेलीस तेव्हा तुला जसं आपण म्हणतो की कुठेही आता ती तुलाही सवय असेल की एखाद्या रेस्टॉरंटला किंवा असं गेल्यावरती की आपले मसाले, आणि मग ह्याच्यात काय वेगळं आहे, हो ते आम्ही हे एक इनडायरेक्टली नकळत ती सवय लागून जाते. हो, आणि माझी तर लहानपणापासूनची सवय आहे, कारण की जो काय पदार्थ करू ना तो आपण बाहेर कसा करतात ते बघूया. कारण की ऑलरेडी मला लहानपणापासून ती शोधायची सवय होती की त्या पदार्थाला रंग कसा आहे, त्याला चव कशी आहे, त्याचा वास कसा येतोय. आणि मी खरं सांगू का तुला, मी माझे मसाले किंवा बाहेरच्या मसाल्यात त्याच्यामध्ये काय टाकलं हे वासावरनं सांगू शकेल तुला. कारण की त्याच्यामध्ये लवंग जास्त आहे का, मिऱ्याचा झणका बसतोय का, हे मला तेव्हापासून सवय होती आणि त्याच्यामुळे मी ह्या मसाल्यामध्ये जास्त चांगला अचीव करू शकते. खरं. आता एक नाजूक प्रश्न आहे, मुलाचं लग्न झालंय का? हो, माझ्या दोन्ही मुलांची लग्न झालेली आहे. आणि सुना सुगरण आहेत का, हा पुढचा प्रश्न आहे. दोघी सुगरण आहे आणि त्या सुगरण तर आहेच, पण त्यांना माझ्याकडनं पण माझी रेसिपी हवी असते. कारण की माझ्या मुलांना ना मम्मीच्या हातची मेथीची भाजी, मम्मीच्या हातचं नॉनव्हेज, कारण हे होतं आई अतिशय सुगरण आहे म्हटल्यावर अपेक्षा वाढतात. पण मी सांगू का तुला, माझी दोन्ही सुना आहे ना तंतोतंत माझ्यासारखंच बनवतात. त्यांची व्हरायटी आहे. मोठी सून आहे ती तर पूर्णपणे माझ्यासारखा स्वयंपाक करते आणि धाकटीला थोडीशी व्हरायटी आहे तिच्या स्वयंपाकामध्ये की तिला टोमॅटोचा वापर जास्त आहे, चिंचगुळचा वापर तिच्या स्वयंपाकामध्ये जास्त आहे. त्यामुळे ती अजून व्हरायटी बनवते. हां, की हळूहळू शिकली आहे, पण तिने एकदम तंतोतंत बनवायला सुरुवात केली. डिलिशियस हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. आणि तुला अजून कशात एक्सपेरिमेंट करावंसं वाटतंय किंवा तू करणार आहेस? मी आता माझा हा जो द डिलिशियस ब्रँड बनवला आहे, हा पण माझ्या मुलाने सुचवलेलं नाव, की त्याचं असं होतं की त्याला त्याच्या पप्पांची स्मृती पण हवी होती. यांचं नाव दिलीप राज, त्याच्यामुळे ते आम्ही त्याला जोडलेला, निलिमाचा डिलिशियस असं करून आम्ही हे केलेलं. त्याच्या आम्ही नावापासून व्हरायटी बनवलेली आहे. आणि आत्ता मी माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये इतकी व्हरायटी बनवली, पण मी प्रत्येक मसाला बनवताना असा बनवला की ऑल इन वन. जर तुम्ही व्हेज मसाला घेतला तर तुम्ही त्याच्यामध्ये शेंगभाज्या करू शकता, त्याच्यामध्ये जस्ट नुसता मसाला टाकून सगळ्या प्रकारच्या आमटीज करू शकता. अगदी तुम्ही दमून आलात आणि तुम्हाला फक्त राईस करायचा आहे, फक्त पॅकेट फोडलं, तांदूळ धुतला, पाणी टाकलं, मीठ टाकलं, दॅट्स इट. इतक्या सगळ्या सोप्या कृती केलेल्या आहे. आणि मला आत्ता एक मी इंडिया मार्टवरती माझी ॲड करते. ओके. हां, तर इंडिया मार्टकडनं मला एक डिमांड आलं होतं की ते फुटाण्याचे जे मसाले असतात महाबळेश्वरला जे मिळतात, पेरी मसाला, ओके, हां, खट्टा मिठा मसाला, असे जे मसाले
तर जस्ट आता माझ्या डोक्यात हे सगळे मसाले आहेत, तर मी तो प्रयोग करून मी त्या मसाल्यांना तशा टेस्ट पण दिल्या आहे, जो विषय पण नव्हता माझा, म्हणजे डोक्यातही नव्हतं. त्याच्यामुळे मी तर माझं तर पुढचं असंच आहे की हॉटेलला जशा टेस्ट आहे त्याला डिस्टर्ब नाही करायच्या. ते जे मसाले वापरतात, त्यांची जी रेसिपी आहे त्याच रेसिपी उचलायच्या आणि त्यांना जसेच्या तसे मसाले द्यायचे. जसं की तू म्हटली नाही मला आहे ना, मला असाच पाहिजे, मी तुला तसाचा तसा मसाला बनवून देऊ शकते. आणि हे सगळे ड्राय आहेत. बरोबर, हे सगळे ड्राय आहेत की जे तुम्ही स्टोअर करू शकतात. काही मसाल्यांची शेल्फ लाईफ आहे ती वर्षाची आहे, काहींची 9 महिने, काहींची 6 महिने, असं आहे. प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे? पावसाळा. बरोबर आहे. हा ऍक्च्युली आहे ना, मी ना माझे प्रोडक्ट त्यांना पावसाळ्यात काढत नाही. का नाही तर ह्या हवेचा त्याच्यावरती थोडा तरी परिणाम होतो, कारण की आपण आहे ना कोथिंबीर, आलं, लसूण सगळं वापरतो आणि त्याच्यावरती खूप प्रयोग करावे लागतात. मी हे पण बघितलं आहे की ओनियन पावडर वापरू आपण, गार्लिक पावडर वापरू, ते वापरून पण मी बघितलं आहे. पण जे नॅचरल पदार्थ वापरून आपण जे मसाले बनवतो ना, त्याची टेस्ट खूप अल्टिमेट येते. आणि जेव्हा आपण पावडर वापरतो ना, तेव्हा एक वेगळ्या टेस्टमध्ये जातो आपण. त्याच्यामुळे माझा भर आहे तो नॅचरल. आणि खरं तुला सांगू का, माझे मसाले असे कधीच इतके दिवस राहत नाही. एकदा म्हणजे ऑर्डर खूप आलेले असतात आणि त्या ऑर्डरला आपण जेव्हा पाठवतो तेव्हा ते 1 महिन्याचा स्टॉक घेतात. मला ते विचारायचं होतं की आता समजा माझ्यासारख्या कोणी ऑर्डर दिली तुझ्याकडे, तर आता पावसात काय त्याची काळजी घेतली पाहिजे? काळजी एवढंच घ्यायची की एक तर आम्ही तो विचार फ्रीजमध्ये डंप करतात सगळे, किंवा त्याच्यासाठी मी काय केलेले, तू माझे पॅकेट्स बघ, 1 टाइम यूज पॅकेट्स आहेत. म्हणून ती छोटी आहे की म्हणजे तुम्हाला काही स्टोअर करायची गरजच नाहीये. कापल्यावर एकदा वापरून कट करा, टाका, संपलं. दुसऱ्या वेळेस दुसरं पॅकेट उचला आणि कट करून यूज करा. किती छान आहे. बरेचदा काय होतं माहितीये का, हा प्रयोग पण मी केलेला की डब्बा भरून दिला. बऱ्याचशा बायका काय बोलतात की आम्हाला तर क्वांटिटी 20-20 किलोची लागते, मग कशाला तू तुझे पॅकेट्स वाया घालवते. मी म्हटलं नाही, ते पॅकेट वाया घालवायचा प्रश्न नाहीये. तुम्ही जरा जरी डब्बा ओपन ठेवला, तुम्हाला थोडासा टेस्ट मध्ये फरक जाणार, कारण चमचाही ओला जातो ना बऱ्याचदा, अनेक गोष्टी घडत असतात. हो ना. त्याच्यामुळे मग सगळ्यांना हे खूप आवडायला लागलं की अरे वा, हे 1 टाइम यूज आहे, हे फार छान झालंय. म्हणजे आम्हाला आहे ना जास्त प्रिकॉशन पण नको घ्यायला. आणि मला ते गिफ्ट आले, कॅन यू बिलीव्ह, की मी आता हे सगळे खाऊन बघणार आहे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये. खाऊन नाही, तुझं ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी दुसरी ऑर्डर मला नक्की आहे. आणि आपण प्रेक्षकांना पण आवाहन करूया हो की निलिशियसला नक्की भेट द्या. आपली जी काही लिंक आहे ती आपण शेअर करूया त्यांच्याशी. नक्की. तुम्ही फोनवरती, तुम्ही इंडिया मार्टवरती सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आणि ज्यांना काही नवीन हॉटेल्स, कारण की मला असंच होतं की नवीन हॉटेल बांधले गेले ना, तर लॉंग लाईफ त्यांच्याबरोबर मी आणि माझा मसाला द डिलिशियस कायम असतं. आणि असं झालेलं आहे, त्यांना मी नेहमी सांगते की तुम्हाला काय बदल हवे ते मला सांगा. ते म्हणतात की आम्हाला काही बदल करायची गरज नाही, कारण याच्यामध्ये आम्ही जे काय टाकू ते मॅच होतंय, त्याच्यामुळे मला फारसे बदल नाही करावे लागेल. पण मी तयार आहे, बदलाला मी तयार आहे. बरोबर. नाही, आणि कारण प्रांताप्रमाणे सुद्धा कधी कधी तू फॉरेनला पाठवतेस, बरोबर आहे, बाकीच्या बाहेरच्या देशांमध्ये, तेव्हा कदाचित त्याच्यात ते बदल करावे. बदल आहे की टिकण्याच्या दृष्टीने सुद्धा आणि चवीच्या दृष्टीने सुद्धा. नक्की. इथे इंडियातच किती व्हरायटी आहे. बघ ना, पंजाबी लोकांचा मसालाच वेगळा असतो आणि पंजाबी मसाले बाजारात आलेले नाही. आपल्या बाजारामध्ये लाखोनी मसाले आहेत, पण रेडी टू कुक कमी आहे. आणि माझा कन्सेप्ट तोच होता की आता सगळ्यांना टेस्ट तर हवी असते, पण सगळ्यांना काय हवं असतं की जास्त कुटाणा नको, त्याचा वाटाघाटी नको, पटकन त्याच्यानंतर ते परचेस करायला नको. जे आहे ते आत्ता इच्छा झाली ना, आत्ता उठायचं, 5 मिनिटात डिश बनवायची आणि खायची. त्यामुळे सगळ्यांना ही कन्सेप्ट आवडती आहे. तर प्रचंड आवडते. अशी आई प्रत्येकाला मिळवू की जिने इन्स्टंट मसाले बनवून पाठवत राहू. आता मला ही एक नवीन पदवी मिळाली, आई. कुठे पदवी आहेस तुझ्याकडे, जे की माझ्या आजीचं मी बघत होते, मला खूप कौतुक वाटायचं. कारण की खूप शेतकरी लोक पण यायचे आणि शेतकरी लोकांचं खाणं पण असं दणकट होतं.
आणि त्याचा आम्हाला कधीच कंटाळा आला नाही. माझे एक काका होते, तर काका तर म्हणजे आले ना की ते म्हणायचे, बाई बघ तुझ्या हाताला खूप चव आहे, माझ्या भाकरी एवढ्या असतात तू त्या कशा मला पुरवते ते मला बघायचंय, मी तुला एक धान्याचं पोतं देतो पण तू मला आजचा दिवस खुश कर. आणि हे माझ्यासाठी खूप मोठं कॉम्प्लिमेंट होतं. मी म्हणायची काका नाही, मला तुमच्या धान्याशी काही करायचं नाही, आणि तुम्ही खुश झाला ना बस. नाही, आणि त्या काळातल्या लोकांचं ऍप्रिसिएशन होतं. हो खरंच, खाणं व्यवस्थित होतं आपल्यापेक्षा, ते पचवूही शकायचे. त्यांच्या कामकार्य जे काही त्यांचं कामकाज असायचं त्याच्यामध्ये, पण म्हणजे अद्भुत आहे. अरे ते पोतच्या पोतं उचलायचं आपल्याला साधं म्हणजे 5-6 किलो उचलताना प्रॉब्लेम होतो, ते मस्त अगदी खांद्यावर टाकून बाई तुझ्यासाठी काम करणारे होते ते. करेक्ट आहे. पण आणि आताची लोक वेगळ्या पद्धतीचं काम करतात, आणि त्याच्यात हे मसाले खूप खूप काम करणाऱ्या मुलींना सुद्धा ते उपयोगी पडू शकतात. की झटपट सुद्धा गृहिणींना सुद्धा असं होतं ना की त्यांना वेळ मिळत नाही. ऍक्च्युली जर त्यांचं हे काम वाचलं जिथे त्यांना 2 तास मग त्या तर बोलतील की अरे नाही आमचं 1 तासात काम होतंय, तर आम्ही मग एकदम तो 1 तास कुठेतरी वापरू शकतील. खरंच आहे. तर अशा आमच्या गप्पा रंगलेल्या आहेत, आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलणार. जसं आपण ऐकलं, जे मलाही माहिती आहे की निलिमाताई ब्युटी एक्सपर्ट पण आहे. वेगळ्या महिलांचा लाडका विषय लवकरच आम्ही आणतोय. पण निलिमाताई, आजच्या भागासाठी आपण इथेच थांबूया, आणि ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायच्या आहेत त्यांनी कमेंट्स तर करूच शकता. आपलं चॅनल ओपन टू ऑल आहे सगळ्यांसाठी. शिवाय लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि ऑर्डर द्या भरभरून मसाल्यांची, की आता वाट बघू नका, कारण आय एम लकी मला मिळाले. त्याच्या नोटवर आपला हा भाग थांबूया. निलिमाताई, थँक्यू सो मच. मला तुला भेटून खूप छान वाटला. अशी भेट वेगळी आणि ही भेट वेगळी. खरं 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 खरं.